इयत्ता 10वी आपण तिसरं चॅप्टर पाहतोय अरिथमेटिक प्रोग्रेशन्स आणि त्याच्यामध्ये सेकंड पार्ट आपण पाहणार आहोत nth टर्म ऑफ एन एपी। याच्या आधीच्या तासाला सुद्धा मी तुम्हाला फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार होतो ते सांगितलेलं आहे। परत अजून एक वेळेस पाहू आपण। आता आपल्याला माहिती सिक्वेन्स मध्ये आपण पहिला T1 मानतो नंतर T2 मानतो त्या पद्धतीने। समजा सिक्वेन्स दिली आपल्याला T1 T2 T3 अप टू Tn पर्यंत, म्हणजे या ठिकाणी T1 इज इक्वल टू a आणि त्याच्यामधला कॉमन डिफरन्स काय करतो आपण पुढच्या याच्यात मिळवत जातो, म्हणजे याचा अर्थ T2 इज इक्वल टू a प्लस d। त्याच्यानंतर T3 इज इक्वल टू a प्लस 2d। हा d म्हणजे कॉमन डिफरन्स हा मिळवत जातो आपण एक 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 एक, हा एक मिळवलाय, हा त्याच्या पुढची टर्म येतो म्हणून दुसऱ्या वेळेस d येतो म्हणजे 2d। त्याच्यानंतर T4 a प्लस 3d। तुम्ही आता पाहता इथं काय 4 आहे आणि इथं काय आलेलं आहे n 3 आलेला आहे, म्हणजे याच्यापेक्षा एक कमी नाही आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला Tn जर पाहायचं असेल Tn बरोबर कसं येईल a प्लस n मायनस 1, याच्यापेक्षा एक कमी ना, म्हणून n मायनस 1 केला आहे आणि त्याच्या कंसाच्या बाहेर आपण d दिलेला आहे आणि ते हेच सूत्र आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d। या पद्धतीने हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे। याच्यावरच्या पूर्ण एक्सरसाइज आपला जो प्रॅक्टिस सेट 3.2 आहे तो कंप्लीट यावर सूत्रावरती डिपेंड आहे। ओके, या नीट लक्षात ठेवायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे। आपण आता प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं उदाहरण पाहणार आहोत। 3.2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची सांगितलेली, सिक्वेन्स दिलेली आहे आणि त्याच्यातला कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म तुम्हाला विचारलेली। मी मुद्दाम तिसरा एक्झाम्पल घेतलेला आहे, राहिलेल्या 3 उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करायचे। दिलेली आपल्याला AP -3 -8 -13 -18 अंडर डॅश। आता आपल्याला फसवण्यासाठी मुद्दामून त्यांनी T3 घेतलेला आहे, T2 घेतलेला आहे, T4 घेतला आणि T1 खाली घेतलाय सर्व। ओके, नीट लक्षात घ्यायचं आहे। त्यांनी जर आपल्याला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितली असेल त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे। T3 कोणता आहे ना आपल्याला माहिती आहे, हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे आणि T4 आहे। ओके, T3 विचारलाय म्हणून इथं -13, T2 -8, T4 -18 आणि T1 -3। ओके, या पद्धतीचं आपण हे लिहून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण कॉमन डिफरन्स काढत असताना काय करतो, आपण जी सेकंड टर्म असते त्याच्यातून फर्स्ट टर्म वजा करत असतो, म्हणजेच -8 -3 म्हणजेच काय येणार इथं -8 हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजेच -8 प्लस 3। आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, म्हणजे आपण काय करतो निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह वजा करतो, म्हणजे 8 मधून 3 गेला त्यांची निगेटिव्ह करतो आणि मोठ्या संख्येत चिन्ह देतो। म्हणजेच या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 8 3 गेले 5 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बऱ्याच जणांना येत नाही, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात, म्हणून मी हा एक्झाम्पल घेतलेला आहे। ओके, त्याच्यानंतर T3 -13 -8 इज इक्वल टू -13 हा मायनस मायनस प्लस होईल 8, देअरफॉर इज ऑल्सो -5। आपल्याला काय मिळालं परत पुन्हा -5 मिळालेला आहे। आता D म्हणजे हा T2 -T1 T3 -T3 म्हणजे काय कॉमन डिफरन्स हा मिळालेला आपल्याला, म्हणजे आपल्याला इथं D विचारलेला आहे -5 आणि A स्मॉल a फर्स्ट टर्म असते ना T1 फर्स्ट टर्म म्हणजे काय असतो स्मॉल a असतो, फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली -3। या पद्धतीने त्याच्यातली ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची होती। याच्यातली राहिलेली 3 उदाहरणं तुम्ही करा। हे निगेटिव्हचे होते म्हणून मी घेतले, आता हा उदाहरण घेतलंय। त्याच्यानंतर त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला -12 -5 2 9 16 23 30 आणि अप टू। याच्यामध्ये आपल्याला डिसाइड इज दिस सिक्वेन्स इज AP, आपल्याला AP आहे किंवा नाही ते ओळखायला सांगितलंय। त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये टर्म विचारलेली ते आपण पाहू। पहिले AP आहे का नाही ते पाहून घेऊ। सर्वांना माहिती आहे T1 T2 T3 T4 T5। मग आपण कॉमन डिफरन्स या ठिकाणी हिअर T1 इज इक्वल टू -12, दॅट इज A इज इक्वल टू -12। हिअर T2 -T1 नीट लक्ष द्या, निगेटिव्ह कशा पद्धतीने करायचंय। T2 म्हणजे -5 मायनस हा मायनस इथला आहे आणि आपण ब्रॅकेट मध्ये घेणार हा -12 इज इक्वल टू
-5 मायनस मायनस काय होईल +12 इज इक्वल टू आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या एक निगेटिव्ह आहे ना, म्हणून एका संख्येत मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला 7 मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 आपल्याला दिलेला आहे 2 मायनस आणि -5. नीट लक्ष द्या, T3 काय आहे इथं 2 मायनस आणि हा T2 दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी -5. दॅट मीन्स हा मायनस मायनस काय प्लस प्लस होणार आहे 2 + 5 इज ऑल्सो 7. परत आपण एक टर्म करू. T4 दिलेला आहे आपल्याला 9 मायनस T3 दिलेला आहे. तर पॉझिटिव्ह असल्यामुळे आता तो प्रश्न मिटलेला आहे. हा मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी 2 दॅट इज 7. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालेला आहे. हिअर आर सेम, therefore given sequence is an AP. आपण या ठिकाणी AP आहे का ते दाखवलेलं आहे. कॉमन काय AP आहे ती हिअर कॉमन डिफरन्स आर सेम therefore given sequence is an AP आहे. त्याच्यानंतर T20 विचारलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी मोजणार का आता हा 5 हा 6 7 म्हणजे आता काढत जाणार का नाही. मग आपल्याला या ठिकाणी n इज इक्वल टू N20 विचारलाय म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला n इज इक्वल टू 20, a इज इक्वल टू काय फर्स्ट टर्म a इज इक्वल टू -12 अँड d इज इक्वल टू 7. या पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यू त्याच्यावरून लिहून घेतलेल्या आहेत. आणि आपला फॉर्म्युला काय Tn इज इक्वल टू a + n - 1d. ओके, Tn n means 20, T20 is equal to a -12 plus n20 -1. आपल्याला 20 20वी टर्म काढायची ना, म्हणून n काय मिळालं आपल्याला या ठिकाणी n ची किंमत काय टाकली आपण 20 आणि into 7. therefore T20 is equal to -12 plus 19 into 7 is equal to T20 is equal to -12 plus यांचा दोघांचा मल्टिप्लाय 7 × 63 3 7 1 7 133. याच्यातून आपल्याला काय करावं लागणार आता मायनस करावं लागणार. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं therefore T20 is equal to 1 2 1. म्हणजे याच्यातली या सिक्वेन्स या AP मधली 20वी टर्म काय असणार आहे 121 असणार आहे. 121 याच्यामध्ये असणार आहे. या पद्धतीने आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर तिसऱ्या पासून तर 5व्या उदाहरणापर्यंत तुम्हाला हे काढण्याची गरज नाही. AP इथपर्यंत काढण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी A ओळखायचा आहे, कॉमन डिफरन्स काढायचा आहे, D काढायचा आहे आणि आपल्याला समजा आता फॉर एक्झाम्पल आपल्याला तिसरा एक्झाम्पल दिलेला आहे त्याच्यामध्ये 24 टर्म म्हणजे T24 घ्यायचा आणि n इज इक्वल टू 24 घ्यायचा. या पद्धतीने तिसरं हे चौथं हे पाचवं आहे हे 5 पर्यंत उदाहरणं तुम्ही करायचे. आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत 6वा एक्झाम्पल. ओके, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिसिबल बाय 5. 3 डिजिट नंबर म्हणजे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 100 पासून सर्वात लहान 3 डिजिट नंबर म्हणजे 100 येतो. नंतर 101 102 या पद्धतीने सर्वात लास्टचा नंबर येणार आहे 995. या पद्धतीचे एवढे नंबर आहेत. परंतु आपल्याला याच्यामध्ये डिव्हिसिबल बाय 5 पाहिजे म्हणजे 5ने भाग गेलेले. म्हणजेच पहिला 5चा काय डिव्हिसिबिलिटीची याच्यामध्ये 0 आणि 5 जर येत असेल याच्या युनिट प्लेसला जर 0 आणि 5 येत असेल तर त्या संख्येला काय असेल 5ने भाग जात असेल. आपण 7व्या 8वीला डिव्हिसिबिलिटीच्या गुणधर्म शिकलोय. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सिक्वेन्स मिळणार आहे इज अँड AP 100 नंतरचा कोणता येणार 5 105 या पद्धतीचा. त्याच्यानंतर 110. आता पूर्ण लिहित बसणार का आपण 900 याच्यातला शेवटचा जर 1000 घेतला तर हा 4 डिजिट येऊन जाईल. मग याच्या आधीचा युनिट प्लेसला 5 असलेला काय असणार आहे 995 असणार. म्हणजे हा T1 हा T2 T3 अप टू हा Tn आपल्याला माहित नाही किती नंबर आहे. आपल्याला n काढायचा आहे याच्यामध्ये किती नंबर आहेत व याच्यामध्ये हे आपल्याला काढायचं आहे. या पद्धतीने याच्यामध्ये आता आपल्याला दिलेलं आहे गिवन
T1 इज इक्वल टू दिस, A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 100 आणि आपल्याला माहिती दिलेलं आहे TN इज इक्वल टू 995 आणि याच्यातला कॉमन डिफरन्स काय असणार आहे? कॉमन डिफरन्स काय असणार आहे? D इज इक्वल टू 5 असणार आहे, कारण की डिव्हिजिबल बाय 5 किंवा तुम्ही 105 मायनस 100 केलं तरी आपल्याला या ठिकाणी तुम्ही लागलं तर इथं T2 मायनस T1 इज इक्वल टू 105 मायनस 100 इज इक्वल टू 5 असंही एक स्टेप्स लिहू शकतात. दॅट इज D इज इक्वल टू ओके. आणि फॉर्म्युला काय? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. आता आपल्याला या ठिकाणी नीट लक्ष द्या, n माहित नाही आपल्याला, परंतु Tn माहिती. आधीचं घेतलेलं उदाहरण वेगळं होतं, आपल्याला n टर्म माहित होती कोणती काढायची ती. आता या सिक्वेन्स मध्ये या AP मध्ये किती नंबर आहेत ते आपल्याला काढायचं आहे, म्हणून Tn घेताना आपण मी मुद्दाम हे लिहून घेतलेलं आहे, इथं Tn दिलेलं आहे. म्हणजे Tn काय असणार आहे? 995 इज इक्वल टू A इज 100 प्लस n माहिती का आपल्याला? n माहितच नाही, n मायनस 1 आणि D दिलेला आहे आपल्याला इथं 5. म्हणजेच काय येणार या ठिकाणी 995 इज इक्वल टू 100 ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ प्लस 5n मायनस 5. आता 100 मधून ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, 100 मायनस 5 995 इज इक्वल टू 100 मायनस 5 95 प्लस 5n. बरेच जण या ठिकाणी गोंधळ करतात, हा 95 आता इकडे संख्या आहेत म्हणून 995 मायनस 95 इकडे काय बोललोय 5n. Therefore 5n is equal to 900. Okay. Therefore n is equal to 900 divided by 5. 5 1 5 नंतर 4 मुळे 5 8 40 आणि 0 0. Therefore n is equal to 180. म्हणजे या सिक्वेन्स मध्ये किंवा AP मध्ये डिव्हिजिबल बाय 5 टर्म ज्या दिलेल्या आहेत त्या 180 येते, त्याच्यामध्ये पूर्ण 100 पासून तर म्हणजे 3 डिजिटच्या डिव्हिजिबल बाय 5च्या. या पद्धतीने हा 6वा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर आपण आता 7वा एक्झाम्पल पाहणार आहोत. 7वा एक्झाम्पल पहा, आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की 11th टर्म म्हणजे T. खूप मजेदार एक्झाम्पल आहे, नीट लक्ष द्या. 11th टर्म म्हणजे T11 हा आपल्याला दिलेला आहे 16. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला T21 टर्म दिलेली आपल्याला 29. ओके. आणि त्याच्यामधलं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे दॅन फाइंड द 41 टर्म ऑफ एन AP. म्हणजे आपल्याला या ठिकाणी AP शोधावा लागणार आहे. नीट लक्ष द्या. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. n मायनस 1D ब्रॅकेटमध्ये n मायनस 1 घ्यायचा. T11 n माहिती आपल्याला, पहिला मी पाहतोय n इज इक्वल टू काय 11 आहे, बाकीचं आपल्याला काहीच माहित नाही, A माहित नाही, D माहित नाही. त्याच्यामध्ये आपल्याला T11 दिलेला आहे. T11 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू टाकतो A प्लस 11 मायनस 1D. नीट लक्ष द्या. आता T11 काय दिलेलं आपल्याला 16 इज इक्वल टू A प्लस 11 मायनस 1 10D. म्हणजे आपल्याला इक्वेशन कसं मिळालंय पहा, A प्लस 10D इज इक्वल टू 16. इक्वेशन फर्स्ट देणार आहोत. Similarly, to find T21, therefore T21 is equal to directly to me. T21 is equal to A plus n minus 1D. n ची व्हॅल्यू काय टाकणार? Put n is equal to 21. Therefore T21 is equal to A plus 21 minus 1D. इकडे पुट काय केलं आपण? Put n is equal to 11. ओके. इथं 21 केलं आपण. T21 दिलेली आपल्याला, त्याची व्हॅल्यू दिलेली 29 इज इक्वल टू A प्लस 20D. दॅट मीन्स A प्लस 20D इज इक्वल टू 29 इज सेकंड एक्झाम्पल, सॉरी सेकंड इक्वेशन. त्याच्यानंतर त्याच्यापुढे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड मायनस फर्स्ट, सेकंड फ्रॉम फर्स्ट किंवा फर्स्ट फ्रॉम सेकंड म्हणू आपण. म्हणजे आपल्याला सेकंड आधी घ्यावं लागेल. सेकंड दिलेला आपल्याला A प्लस 20D इज इक्वल टू 29
आणि a प्लस 10d इज इक्वल टू 16. काय केलंय, कारण की याच्यात मला दिसतंय इथं 20, इथं 29, इथं लहान संख्या आहेत, म्हणजे आपण काय करू, मोठे मधून लहान वजा करून टाकू इक्वेशन, म्हणजे आपल्याला इकडे पॉझिटिव्ह मिळतील. मायनस करतोय आपण, सबट्रॅक्टिंग आहे, हा मायनसचा प्लसचा मायनस होईल, हा प्लसचा मायनस होईल, हा प्लसचा मायनस होईल, म्हणजेच ए कॅन्सल होतील आणि इथं काय मिळणार आहे आपल्याला, 20d मायनस 10d इज इक्वल टू 13 is equal to 13. Therefore, d is equal to 13 by 10. 13 by 10. Put in equation first. आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालेला आहे. Put in equation first. We get a plus 10d is equal to 16. आपल्याला इथं d ची व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण, a plus 10d is equal to, d ची व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय 13 divided by 10 is equal to 16. आता हा मल्टिप्लिकेशन आहे, याच्या डिवाइडेडला काहीच नाही, म्हणजे 1 आहे, हा 10 कॅन्सल होतील, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, a प्लस 13 इज इक्वल टू 16. देअरफॉर a इज इक्वल टू 16 मायनस 30 इज इक्वल टू a इज इक्वल टू 3. आपल्याला फर्स्ट टर्म मिळालेली आहे, a मिळालेला आहे, d मिळालेला आहे. आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ T41th टर्म, म्हणजे T41 विचारलेला आपल्याला, म्हणजे याला म्हणतात 41 टर्म्स. म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, n इज इक्वल टू 41, n 41 आहे. त्याच्यानंतर a माहिती आहे आपल्याला, d माहिती आहे, त्या पद्धतीने आपल्याला आता फॉर्म्युला लिहिणार आहोत, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. T41 इज इक्वल टू a इज 3, d प्लस n 41 मायनस 1 आणि d काय दिलेलं आहे आपल्याला, 13 डिवाइडेड बाय 10. ओके, हे समजलंय, लिहून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आपण पाहतोय, पहा आता, T41 इज इक्वल टू 3 प्लस 40 मायनस 1 41 मायनस 1 40 इंटू 13 डिवाइडेड बाय 10. हा 0 गेला, 0 गेला, याच्या छेदासाठी काही नाही, म्हणजे 1 असतो, म्हणजेच 13 चौक 52. T41 इज इक्वल टू 3 प्लस 52, 13 चौक 52, 0 0 गेलेले, म्हणजेच T41 इज इक्वल टू 55. म्हणजे या जी काही सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सचा 41वा जो अंक असणार आहे तो काय असणार आहे, 55 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्यातला पुढचा एक्झाम्पल पाहू. पुढचा एक्झाम्पल दिलेला आपल्याला, 8वा एक्झाम्पल दिलेला आहे. मला असं वाटतं 8वा एक्झाम्पल येईल तुम्हाला. Tn दिलेला आहे आपल्याला, जसं आपण याच्या आधीच्या उदाहरणामध्ये घेतलं होतं ना 995 Tn, त्या पद्धतीने हा Tn इज इक्वल टू मायनस 151 घ्यायचा आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला a मिळेल, d मिळेल आणि त्या याच्यामध्ये किमती टाकायच्यात, म्हणजे तुम्हाला n ची व्हॅल्यू मिळेल. ओके, n मिळेल तुम्हाला, येईल ते. त्याच्यानंतर आपण 9th एक्झाम्पल घेणार आहोत. 9वा एक्झाम्पल पहा, अ नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिसिबल बाय 4. आता डिव्हिसिबल बाय 4 म्हटलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती ते आपल्याला शोधायच्या आहेत. ओके, पहा आता, त्याच्यामध्ये 9वा एक्झाम्पल काय दिलं, 10 पासून 10 11 12 13 पासून तर आपल्याला दिलेलं आहे 250 पर्यंत. आता हे बघा, 4ने भाग जातोय का, 4च्या पाड्यात येतोय का 10 नाही येत, मग कोणता येतो, 4 त्रिक 12 येतो. म्हणजे आपली सिक्वेन्स कशी तयार होईल पहा, 12 4 त्रिक 12 14 15 16 4 त्रिक 12 4 चौक 16 येतील. ओके, या पद्धतीने पुढच्या आपल्याला काढायची गरज नाही. मग या 250 ला 4ने डिवायडेशन होतं का ते आपण पाहू. 4 4 25 4 7 24 आणि नाही जात भाग, म्हणजे त्याच्या आधीचा 249 याला सुद्धा भाग जाणार नाही, कारण की याच्या युनिट प्लेसला काय 9 आहे, त्याला 2ने भाग जात नाही, म्हणजे याचा अर्थ 4ने जाणारच नाही. 248 घेऊ आपण, त्याच्या आधीचा नंबर काय असणार आहे 248, म्हणजे 4 मला असं वाटतं जातो भाग, म्हणजे लास्ट काय मिळणार आहे आपल्याला 248. हा आपल्याला त्याच्यामधला 10 ते 250 मधला लास्टचा नंबर हा मिळणार आहे, डिव्हिसिबल बाय 4. ओके, या पद्धतीची आपल्याला इज अँड एपी. Therefore, here
ए इज इक्वल टू 12, n आपल्याला काढायचा आहे. d इज इक्वल टू कॉमन डिफरन्स t2 मायनस t1 इज इक्वल टू 16 मायनस 12 इज इक्वल टू 4. मला माहिती 4 येणार आहे कारण की डिव्हिजिबल बाय 4 आहे म्हणून. देअरफॉर d इज इक्वल टू 4. आपल्याला हा d मिळालेला आहे, a मिळालेला आहे आणि आपल्याला tn माहिती आहे. tn काय माहिती? जसं आपण डिव्हिजिबल बाय 5 केलं ना त्याच पद्धतीचं आहे. याच्यात आता n आपल्याला काय मिळणार ते आपण काढणार आहोत. हिअर फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. देअरफॉर tn मी मुद्दाम चौकटी केलेली आहे. 248 इज इक्वल टू a इज 12 प्लस n माहित नाही आपल्याला n मायनस 1 आणि d काय असणार आहे 4. देअरफॉर 248 इज इक्वल टू 12 प्लस 4 ने मल्टिप्लाय करू 4n मायनस 4. हा काय असणार आहे -4 येणार आहे. मग याच्यामध्ये 248 इज इक्वल टू 12 वरून 4 गेले 8 प्लस 4n. आता 8 इकडे काय निगेटिव्हला येईल. देअरफॉर 248 मायनस 8 इज इक्वल टू 4n. देअरफॉर 4n इज इक्वल टू 240. या 4n इज इक्वल टू 240. 248 कडून 8 गेले. देअरफॉर n इज इक्वल टू 240 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 60. देअरफॉर n इज इक्वल टू 60. म्हणजे 10 to 250 च्या दरम्यान असलेल्या अंक डिव्हिजिबल बाय 4 चे किती असणार आहेत 60 असणार आहेत. आपण असं लिहू शकतो का? बोर्डामध्ये असेच उदाहरण विचारलं गेलं होतं. एका मुलाने बस 4चा पाढा सुरू केला आणि तो पूर्ण लिहत बसला. किती वेळ गेला असेल त्याच्यामध्ये? तरी त्याला 0 मार्क दिले कारण की आपल्याला या स्टेप्सने सोडवायचे होते. त्या पद्धतीने सोडवायचे. त्याचं उत्तर बरोबर होतं. 60 अंक लिहिले होते त्याने, परंतु ते आपल्याला सिक्वेन्स चालत नाही. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात. त्याच्यानंतर आपण एक शेवटचा एक्झाम्पल पाहणार आहोत. छोटासा आहे तो. शेवटचा एक्झाम्पल पाहू आपण. 10वा 17 टर्म म्हणजे T17 इज 7 मोर दॅन 10th टर्म. म्हणजे काय असणार आहे? मोर दॅन कोणाच्या 10th म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे 7 प्लस म्हणजे ही 17 टर्म कशी 10च्या म्हणजे या 10व्या टर्म मध्ये 7 मिळवले तर आपल्याला 17 टर्म मिळते. म्हणजे हा आपण 10वा एक्झाम्पल सोडवतोय. ओके. मग आता आपल्याला या ठिकाणी पहा n इज इक्वल टू 17 घेता येईल. इथे n इज इक्वल टू 10 घ्या. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d आणि t17 इज इक्वल टू a प्लस 17 मायनस 1d. Therefore T17 is equal to a plus 16d. ओके. ही मिळाली आपल्याला 16d. त्याच्यानंतर T10 काढू आपण. T10 is equal to a plus n minus 1d. Therefore T10 is equal to n ची व्हॅल्यू आपण काय करतोय 10 टाकतोय a plus 10 minus 1d. Therefore T10 is equal to a plus 9d. हे जे आपलं इक्वेशन आपण तयार केलं आहे ना त्याच्यात आपण काय करू आता ह्या किमती टाकून देऊ. म्हणजे या ठिकाणी कसं मिळणार आहे पहा. आपण काय लिहिलं आहे T17 इज इक्वल टू T10 प्लस 7 बाय कंडिशन T17 काय करणार आहे? T7 ची व्हॅल्यू काय येणार आहे a प्लस 16d इज इक्वल टू ह्या T17 ची व्हॅल्यू आता आपण T10 ची व्हॅल्यू a प्लस 9d प्लस 7. हा 7 त्याच्यामध्ये प्लस होईल. आता बघा दोघा बाजूला a म्हणून हे दोघं a कॅन्सल होतील. देअरफॉर 16d हा इकडे येताना मायनस होईल. मायनस 9d इज इक्वल टू 7. 16 मधून 9 गेले 7d इज इक्वल टू 7. देअरफॉर d इज इक्वल टू 7 बाय 7 म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला d इज इक्वल टू 1. आपण विचारलं काय होतं त्यांनी फाइंड द कॉमन डिफरन्स दॅट इज d इज अ कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स मिळालेला आपल्याला 1. ओके. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3.2 कंप्लीट करायचं आहे तुम्ही. पुढच्या वेळेस आपण सम ऑफ द सिक्वेन्स किंवा सम ऑफ द AP हे आपण करू.